संभाजी भिडेंना कुत्रा चावल्यानंतर आता सांगली पालिका प्रशासन मात्र सतर्क झालंय। सांगली शहरामधील मोकाट कुत्र्यांना आता पकडलं जातंय। डॉग व्हॅन आता सांगली शहरामध्ये दाखल झाली आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शरद सातपुते यांनी। काल रात्री इथे माळी गल्ली सांगली येथे भिडे गुरुजींना मोकाट कुत्र्याने चावा घेतला होता। त्याच परिसरात पुन्हा सकाळपासून महापालिकेच्या डॉग व्हॅन पथकाकडून मोहीम सुरू आहे। आत्ताही दुपारी 4 नंतर डॉग व्हॅन पथकाकडून ही ते मोकाट कुत्र्याला पकडण्यासाठी पथक आलेलं आहे। त्याचा शोध सुरू आहे परिसरात। सध्या मोकाट कुत्र ते नेमकं कुठं आहे ज्याने भिडे गुरुजींना चावा घेतला होता, त्या भिडे गुरुजींबरोबरच यापूर्वी त्याने त्या मोकाट कुत्र्याने 4 जणांना चावा घेतला होता। त्यात एक लहान बालकाचाही समावेश आहे व इतर 2 व्यक्तींचा समावेश आहे। या माळी गल्लीत दुपारच्या परिसरात सुद्धा शुकशुकाट आहे आणि रात्रीसुद्धा इथं शुकशुकाट असतो आणि या परिसरात या घटना घडल्यानंतर महापालिका अलर्ट मोडवर आहे। महापालिकेने गंभीर दखल घेऊन त्या मोकाट कुत्र्याला शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे। या ठिकाणी आता इथं पथक जोरदार पद्धतीने त्या मोकाट कुत्र्याला शोध घेत आहे। NDTV शरद सातपुते, सांगली। संभाजी भिडे यांना जो कुत्रा चावलेला आहे त्याच कुत्र्यानं काही दिवसांपूर्वी एका लहानग्यावर सुद्धा हल्ला केला होता, पण पालिकेनं मात्र कोणतीही दखल घेतली नाही। काय आहेत यावरती सांगलीकरांच्या प्रतिक्रिया पाहूयात। आज जे इन्सिडेंट झालं, भिडे गुरुजींना जे कुत्रं चावलेलं आहे तेच माझ्या मुलाला गेले 6 महिन्यापूर्वी त्याच कुत्र्यांनी चावा घेतलेला होता आणि मी कामानिमित्त बाहेर असल्यामुळं मला वेळेवर येणं झालं नाही। पण गल्लीत आमच्या इथं असल्यामुळे सगळे शेजारी वगैरे तिने वेळेत दवाखान्यात घेऊन गेले। जर नाही गेले असते तर ते डोळा गेला असता मुलाचा। ॲक्च्युली ह्याला 6 महिन्यापूर्वी चावलेलं कुत्रं तेच भिडे गुरुजींना आपल्या चावलेलं होतं। वेळोवेळी आम्ही प्रशासनाला सांगूनसुद्धा ॲक्च्युली कसं आहे की 1 दिवसापुरती कारवाई करतात, तिथून पुढं आहे असा कारभार चाललेला असतो। एवढा ढिसाळ कारभारामुळं आज गुरुजींना कुत्रं चावलेलं आहे। त्याचवेळी ही उपाययोजना झाली असती तर हा इन्सिडेंट घडला नसता ॲक्च्युली। त्यामुळे आम्ही प्रशासनाला एकच सांगतो की बाबा इथून पुढं जरा काळजीपूर्वक सगळं करून कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, एवढीच विनंती।